Friends, welcome back in the second part of the lesson World Heritage. In our first part, we have learned which places should be declared as World Heritage Sites, what significance such places should have, and basically the places which have cultural or natural importance to the humanity, such places are declared as World Heritage Site, including forests, lakes, monuments, buildings, and different cities. And in second paragraph, we have learned the history of World Heritage Sites, how the world decided to make World Heritage Committee to protect and conserve different places which are very important for humanity. This much do we have learned in our previous part. Now, dear student, let's see the third paragraph, that is the World Heritage Committee. How it works. Let's see it. चला तर पाहूया मित्रांनो. पहिल्या पार्टमध्ये जागतिक वारसा स्थळांची निवड कोणत्या स्थळांची करायची, अशी स्थळं जी नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मानवतेसाठी महत्त्वाची आहेत, अशा स्थळांची निवड आपण जागतिक वारसा स्थळ म्हणून करतो, ज्याच्यामध्ये फॉरेस्ट्स, लेक, बिल्डिंग्स, सिटीज, मॉन्युमेंट्स या सगळ्या प्रकारच्या स्थळांचा समावेश होतो. आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण हे पाहिलं की कशा पद्धतीने जगाने ठरवलं, आपल्या जगामध्ये असणारी जी काही विविध स्थळं आहेत जी मानवासाठी फार महत्त्वाची आहेत, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन. आणि आपण सेकंड पॅरेग्राफमध्ये पाहिलं की कशा पद्धतीने अबू सिम्बल टेम्पल्स हे नष्ट होणार होते, परंतु जगातल्या अनेक देशांनी पैसे गोळा करून ते वाचवले. आणि त्या घटनेनंतर संपूर्ण जगाने ठरवलं की अशा प्रकारची वारसा स्थळं आपण वाचवली पाहिजे. आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने पुढे वाटचाल होत होत जागतिक हेरिटेज साईट्स कमिटीची स्थापना झाली. आपण इथपर्यंत आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले. चला तर आता यानंतर पुढील पॅरेग्राफ पाहूया. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. टुडे the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आज जगामध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही एकमेव रिस्पॉन्सिबल असणारी समिती आहे की जी ठरवते कुठल्या ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये करायचा. म्हणजे या स्थळांची निवड करण्याचं काम आज कोण करत असेल तर ते करते द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ओके, नेक्स्ट. द कमिटी मीट्स once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6 years terms by the World Heritage Center's General Assembly. आता वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये कोणाचा समावेश असतो? कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. वेगवेगळ्या 21 देशाचे प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. बरं, यांची निवड इलेक्टेड फॉर 6 इयर्स, 6 वर्षाकरिता केली जाते. आणि हे कोण करतं? यांची निवड कोण करतं? द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. ही जनरल असेंब्ली
वेगवेगळ्या 21 देशांच्या प्रतिनिधींची 6 वर्षासाठी निवड करते आणि त्या 21 प्रतिनिधींची जी समिती असते ती म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी ती ठरवते. आता पुढे, द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. हे 21 लोकांची जी समिती असते ती रिस्पॉन्सिबल असते की जगातली वेगवेगळ्या ठिकाणं शोधणे, आयडेंटिफाय करणे आणि नॉमिनेट करणे आणि त्याचं नामनिर्देश करणे, त्याचं नाव पुढे पाठवणे, त्याची निवड करणे, हे त्यांचं काम आहे. Within their territory to be considered for inclusion on the World Heritage Site. वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी जगातील वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणांची निवड करणे आणि ते आयडेंटिफाय करणे, ते शोधणे आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे त्याचं नामनिर्देशन पाठवणे, त्यांची नावं सिलेक्शनसाठी पाठवणे, हे काम कोण करतं? वर्ल्ड हेरिटेज कमिटी मेंबर्स. ओके, चला आता पुढे नेक्स्ट पॉईंट, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता एखाद्या ठिकाणाची निवड किंवा त्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया कशी आहे, हाऊ अ प्लेस इज रेकग्नाइज ऑर डिक्लेअर्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज साईट, थ्रू विच प्रोसेस इट हॅज टू गो. म्हणजे कोणत्या प्रक्रियेतून याला जावं लागतं म्हणजे अंतिमतः त्या ठिकाणाची निवड वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून केल्या जाते. आता ती प्रक्रिया काय आहे ते आपल्याला या पॉईंटमध्ये पाहायचे. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. कुठल्याही जागतिक वारसा स्थळाला मान्यता मिळण्यासाठी 5 प्रकारच्या स्टेप्स आहेत. The first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. पहिली स्टेप, त्या ज्या देशात हे ठिकाणं आहेत त्या देशाने त्यांच्या देशात असणाऱ्या ठिकाणांची एक इन्व्हेंटरी मीन्स अ डिटेल लिस्ट, एक यादी तयार करायची. समजा भारत आहे, भारतातल्या एखाद्या ठिकाणाचं वारसा स्थळ म्हणून जर मान्यता मिळवायची असेल तर भारत देशामध्ये अशी एक समिती असते की ती समिती वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देते आणि आपल्या देशात कोणती ठिकाणं आहेत की ज्यांना आपण वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर करू शकतो किंवा जागतिक संघटनेकडे पाठवू शकतो. तर त्या देशाचं पहिली स्टेप आहे की त्यांनी अशी एक यादी तयार करायची, एक लिस्ट तयार करायची, डिटेल लिस्ट, त्याला इन्व्हेंटरी असं म्हटलं गेलेलं. आणि ती इन्व्हेंटरीमध्ये निवड करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक कल्चरल अँड नॅचरल साईट्स. या दोन्ही दृष्टीने ते इम्पॉर्टंट असं पाहिजे. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. बरं, ही लिस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? वाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, वर्ल्ड हेरिटेज लिस्टच्या यादीमध्ये नॉमिनेशन जर करायचं असेल तर अगोदर विल नॉट बी कन्सिडर्ड अनलीस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. जर त्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्या ठिकाणाचं नाव नसेल तर त्या ठिकाणाचा विचार देखील केला जात नाही. म्हणजे पहिली पायरी पूर्ण करणे हे ऑब्लिगेटरी आहे, मस्ट आहे. पहिल्या यादीत, त्या देशाने पाठवलेल्या यादीत जर त्या ठिकाणाचं नाव नसेल तर त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केल्या जात नाही. म्हणून पहिली पायरी फार महत्त्वाची. टेंटेटिव्ह लिस्ट, टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरती, नॉट परमनंट. तर तात्पुरत्या यादीत त्या ठिकाणाचं नाव असलं पाहिजे. नेक्स्ट, आता सेकंड स्टेप पहा. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. ज्या देशाने तात्पुरती यादी तयार केलेली आहे त्या तात्पुरत्या यादीतून त्या देशाने वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे पाठवणाऱ्या ठिकाणांची निवड करायची.
म्हणजे पहिलं सिलेक्शन त्या देशाने करायचं आहे, ज्या देशातल्या ठिकाणाला नॉमिनेट करायचं आहे. म्हणजे इथं एकदा सिलेक्शन त्याचं होईल. म्हणजे तो देश, दॅट कंट्री इज रिस्पॉन्सिबल, सिलेक्ट साईट फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन ए नॉमिनेशन फाईल. मग त्या देशाने त्यांनी तयार केलेल्या तात्पुरत्या यादीतून काही ठिकाणांची निवड करायची आणि ती केलेली निवड पुढे पाठवायची. ही झाली सेकंड स्टेप. म्हणजे टेंटेटिव्ह यादी फर्स्ट, देन सिलेक्शन फ्रॉम टेंटेटिव्ह लिस्ट इज सेकंड. आता पुढे पहा. The third step is a review of nomination file by two advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union. त्या देशाने तात्पुरत्या यादीतून निवड केलेल्या ठिकाणांचं पुढे तिसऱ्या पायरीमध्ये काय होतंय, थर्ड स्टेपमध्ये काय ते रिव्ह्यू, त्याचं पुनरावलोकन होतं, व्हेरिफिकेशन होतं, पुनर्परीक्षण होतं. कुणामार्फत होतं? रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय टू ॲडवायझरी बॉडीज. दोन सल्लागार समिती आहेत. त्या सल्लागार समित्या याचं पुनरावलोकन करतात, रिव्ह्यू करतात. त्या कोणत्या आहेत? कन्सिस्टिंग ऑफ इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स ही एक, अँड सेकंड वन साइट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. These two are the advisory bodies. हे सल्लागार समिती असणारे संस्था आहेत, ज्या त्याच्यातनं कुणाची निवड करावी याचा सल्ला देण्याचं काम करतात. हू देन मेक रेकमेंडेशन. आणि मग त्यानंतर या दोन समित्या, या दोन ॲडवायझरी बॉडी काय करतात? रेकमेंड करतात म्हणजे शिफारस करतात. म्हणजे आलेल्या यादीतून काही ठिकाणांची शिफारस यांच्यामार्फत पुढे पाठवले जाते टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. कोणाला पाठवतात? वर्ल्ड हेरिटेज कमिटीला. आता पुढे 3 steps हॅज बीन कम्प्लिटेड. ओके, आता पुढे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, जी फायनल आहे, ती वर्षातून एकदा त्यांची बैठक होते, मीटिंग होते, वन्स इन अ इयर, एकदा. आता ते कशासाठी येतात? टू रिव्ह्यू दीज रेकमेंडेशन. खालून या ॲडवायझरी बॉडीकडून जे शिफारसी आलेल्या आहेत त्याच्यावर परत एकदा पुनरावलोकन, पुनर्अभ्यास, की खरंच हे ठिकाणं वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून डिक्लेअर करण्याच्या लायकीचे आहेत का नाही, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत का नाही, हे परत एकदा त्याचा रिव्ह्यू केला जातो. These recommendations and decide which sites will be added to the World Heritage Committee, and the World Heritage Committee decide finally which site should be included into World Heritage Sites. Okay, आता site is determined whether or not nominated site meets at least one of 10 selection criteria. बरं, हे निवड करत असताना 10 प्रकारचे क्रायटेरिया या ठिकाणासाठी लावलेले आहेत. चाळणी म्हणूया आपण. 10 वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स, निवड करण्यासाठी लागणाऱ्या त्या ठिकाणी असणारे वैशिष्ट्य, 10 प्रकारचे क्रायटेरिया, त्याच्यावर त्या ठिकाणाची परीक्षा घेतली जाते की या ठिकाणी या क्रायटेरियामध्ये हे ठिकाण बसतंय का. इफ द साईट मीट्स दीज क्रायटेरिया, it can then be inscribed on the World Heritage List. जर त्या निवडलेले ठिकाण जर या 10 प्रकारच्या रिक्वायरमेंट्समध्ये, क्रायटेरियामध्ये जर बसले, तर त्यानंतर त्या ठिकाणाचं नाव वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये कोरल्या जातं. इन्स्क्राईब म्हणजे कोरणे. हेरिटेज लिस्ट. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चोजन. एकदा का या प्रक्रियेतून एखादं ठिकाण गेलं आणि त्याची जर फायनल वर्ल्ड हेरिटेज कमिटीने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जर निवड केली, तर इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री. ते ठिकाण त्या देशाची प्रॉपर्टी राहते.
हुज टेरिटरी इट साइट्स, ज्या देशाच्या टेरिटरीमध्ये, ज्या देशाच्या सीमामध्ये, भागामध्ये ते ठिकाण येतं, त्या देशाची प्रॉपर्टी राहते. परंतु त्याचबरोबर बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. फक्त त्या एका देशाचंच मालकी त्याच्यावर राहत नाही, तर ती प्रॉपर्टी जगाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. ती जगातल्या सर्व लोकांची प्रॉपर्टी होते. आणि तिथून पुढे त्या ठिकाणाचं प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम त्या एकट्या देशाचं राहत नसून ते संपूर्ण जगाचं राहतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वैभव, महाराष्ट्राची ओळख जगाला ज्या गोष्टीमुळे होते ती म्हणजे अजंठा एलोरा इथे असणाऱ्या केव्ज. अजंठा ज्या केव्ज आहेत त्या केव्ज काही वर्षापूर्वी त्याची डागडुजी करण्याचं काम, त्याचं दुरुस्ती करण्याचं काम हे जापान देशाने स्वीकारलं होतं. आणि जापनीज तंत्रज्ञान, जापनीज इंजिनियर्स आणि त्यांचा पैसा या ठिकाणी वापरल्या गेला. आणि तिथून लोक आले, टेक्निशियन्स, काम करणारे, आणि त्यांनी आपल्या या अजंठाच्या ज्या लेण्या होत्या, ज्या खराब होत चाललेल्या होत्या, इवन तुम्हाला माहिती असेल की लेणी 1 आणि 2 या 2 लेण्या तिथे असणाऱ्या पेंटिंग्ससाठी प्रसिद्ध आहेत जगामध्ये. आज शेकडो वर्ष झालेत, परंतु या ठिकाणी असणारे पेंटिंग्स आणि त्याचा रंग आजही जसाच्या तसा आहे. आपल्याला माहिती आहे, आपण घराला जर रंग दिला तर 10-15 वर्षात तो निघून जातो. मग या ठिकाणी दिलेला रंग कुठल्या प्रकारचा असेल, कसा असेल, जो आज हजारो वर्ष झालेत तरी जसाच्या तसा आहे. आणि तो थोडासा फेंट पडत चाललेला होता. परंतु या सगळ्याचं काम, त्याच्यामध्ये सुधारणा दुरुस्ती करण्याचं काम युनेस्कोच्या माध्यमातून जापान या देशाने केलेलं होतं. म्हणजे आपल्या देशात असणारं वैभव आणि त्याचं संरक्षण बाहेरचे देश करतात. तसंच मित्रांनो, आपली पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट आवर नॅचरल हेरिटेज sites. It is our duty. We have to protect it because such things, such places makes us familiar with our culture, tradition, how the ancient people were having the great skills. All these things do we get. We get historical, cultural knowledge from all these kinds of heritage sites. So it is our duty to protect and preserve these kinds of world heritage sites. Is that clear? I think this much is sufficient. Thank you.